नेहमी आपल्याला कन्फ्युजन असतं की डू यू कुठे वापरावे आणि डज यू कुठे वापरावे. डू ही वापरायचं की डज ही वापरायचं. हे डिड यू कुठे वापरायचे. हे सर्व गोष्टी कुठे शिकला नसलात तर आज मी तुम्हाला याच गोष्टीची मदत करणार आहे की सर्व डू डज डिड कुठे वापरावे. आणि आजचा टॉपिक खरंच खूप मजेदार आहे. हे शिकायला तुम्हाला मजा पण येईल आणि हे पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःहून म्हणाल खरंच हे इतकं सोपं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व शिकल्याशिवाय तुम्ही इंग्रजी बोलूही शकणार नाही आणि लिहू शकणार नाही. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे काळाचे महत्त्वाचे भाग आहेत. आपल्याला वाक्य रचनेमध्ये ते येतात. मग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी डू, डज आणि डिडचा वापर करावा लागतो आणि ते सर्व कन्फ्युजन दूर आज होणार आहे. तरी चला मग डू, डज आणि डिडचे सेंटेन्सेस कसे बनवायचे पाहूया. नमस्कार मित्रो, मी अम्मार मानकरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढे असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माझ्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तरी चला सुरुवात करूया. आणखी एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातील कोणताही भाग तुम्ही मिस करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे इथे बघा प्रेझेंट टेन्सचं जेव्हा वाक्य बनवतो आपण तेथेच डू आणि डज वापरायचं आपल्याला. डू आणि डज हे फक्त प्रेझेंट टेन्सचं जेव्हा वाक्य येतो तेथे डू आणि डज वापरायचं आहे. येथे डिड येणार नाही, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि नेहमी डिड हे पास्ट टेन्सचं वाक्य आल्यानंतर वापरायचं आहे. जेव्हा पास्ट टेन्सचा म्हणजे भूतकाळातील वाक्य असतो तेथे डिड हा शब्द येतो. डू डजच्या ठिकाणी डिड हा शब्द वापरायचा आहे. आता आपण सर्वात अगोदर डू बद्दल बघूया की डू कुठे वापरायचं आहे, कसे वापरायचं आहे, कोणत्या कर्त्यासोबत वापरायचं आहे, कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरायचं आहे, हे सर्व माहिती आता आपण डू बद्दल शिकणार आहोत. आणखी एक गोष्ट म्हणजे जे आपण डू वापरत आहे ते कर्त्यासोबत म्हणजे सब्जेक्टचा तिथं प्रश्न असतो. सब्जेक्ट काय असल्यानंतर इथं डू येतो ते आपल्याला बघायचं आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. जे बी वाक्य आहे त्या वाक्यातला सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोण आहे त्याच्यावरून अवलंबून असते की डू कोठे वापरायचे ते आपण बघूया. डू कोणासोबत, कोणत्या कर्त्यासोबत डू वापरायचं असते. नेहमी जर सब्जेक्ट आय, यू, वी, दे आणि प्लुरल नाउन असतील तर तिथे शब्द डू वापरायचा आहे आपल्याला. इथे मेन सब्जेक्टवरच अवलंबून असतो. सब्जेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. सब्जेक्ट आय असेल तर डू वापरायचं आहे, यू असेल तर डू वापरायचं आहे, वी असेल तर डू वापरायचं आहे, दे असेल तर डू वापरायचं आहे आणि कोणते प्लुरल नाउन असतील तर तिथे डू वापरायचं आहे. आता इथे काही डूचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. डू कशा प्रकारे कोणत्या सब्जेक्ट समोर वापरायचं हे एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. जसे आय असेल तर डू म्हणायचं आय डू, वी असेल तर डू म्हणायचं वी डू आणि दे असेल तर सुद्धा डू म्हणायचं जसे दे डू आणि प्लुरल नाउन्स असेल तर सुद्धा डू म्हणायचं जसे गर्ल्स डू, पीपल डू. अशा प्रकारे डू हा कर्त्यासमोर म्हणजे सब्जेक्ट आय, वी, दे आणि प्लुरल नाउन येत असेल तर डू लावायचं आहे. तर पुढे आपल्याला डज बद्दल समजून घ्यायचं आहे की डज कोणत्या सब्जेक्ट सोबत, कोणत्या कर्त्यासोबत आपल्याला डज लावायचं आहे हे आपण पाहूया. डज नेहमी बघा त्याच्यासोबत सब्जेक्ट असतो ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन. जर सब्जेक्ट आले असतील तर तिथे वाक्यामध्ये डज लावायचा असतो. ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असतात. त्याचे काही एक्झाम्पल्सद्वारे ते कशा प्रकारे लावायचं ते आपण पाहूया. जसे उदाहरणामध्ये बघा ही डज, सी डज, इट डज आणि सिंग्युलर नाम म्हटल्यानंतर जसे आता राम डज आहे, कोणतेही तिथे नाउन घेऊन तुम्ही डज लावू शकता. म्हणजे एकच नाव असेल तिथे डज हा शब्द येतो. ही डज, सी डज, इट डज आणि नाउन सिंग्युलर नाउन सोबत डज वापरायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया याच्यामधला. याचे काही फॉर्म्युले असतात. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सेंटेन्स तयार करायचं, वाक्य तयार करायचं असते. ते वाक्य तयार करायचं काही फॉर्म्युला आहे. डू आणि डजचे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये सर्वात अगोदर सब्जेक्ट येतो, नंतर डू आणि डज येतो, त्याच्यानंतर अदर सेंटेन्स म्हणजे त्याच्यातला दुसरा कोणता वाक्य आहे त्या वाक्यामधला डू सब्जेक्ट आल्यानंतर डू डज लावायचा आणि दुसरा वाक्य घ्यायचं आहे. ते पूर्ण आपण पाहूया.
आता काही फॉर्म्युलानुसार इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं पहिलं आहे आय डू माय होमवर्क. आय सब्जेक्ट, त्याच्यानंतर डू घ्यायचं आहे, त्याच्यानंतर पुढचे सेंटेन्स घ्यायचं आहे. आय डू माय होमवर्क. त्यानंतर यू घेतलेला आहे सब्जेक्ट, त्यानंतर फॉर्म्युलानुसार डू, सब्जेक्ट आल्यानंतर डू घ्यायचं आहे. यू डू युअर होमवर्क. त्यानंतर पुढचा वी घेतल्यानंतर नंतर सुद्धा डू, वी डू अवर होमवर्क. त्यानंतर पुढचा आहे दे डू देअर होमवर्क. आणखी एक गोष्ट लक्षात राहू द्या, हे सर्व वाक्य प्रेझेंट टेन्समधले आहेत. जेव्हा प्रेझेंट टेन्समधला वाक्य येतो तेव्हाच डू लावायचं असते. आय, यू, वी, दे जर आले तिथे प्रेझेंट टेन्समध्ये तर डू लावायचं असते. आता काही एक्झाम्पल्स आहेत डजचे फॉर्म्युलानुसार. डजचे एक्झाम्पल्स कसे आहेत? येथे सब्जेक्ट आहे ही लावल्यानंतर तिथं डज लावायचं आहे. ही डज हिज होमवर्क. त्यानंतर सी लावलेला आहे, सी आल्यानंतर सुद्धा डज येतो. सी डज हर होमवर्क. त्यानंतर राम म्हणजे सिंग्युलर नाउन आल्यानंतर सुद्धा डज लावायचं असते. तिथे राम म्हटलेलं आहे, राम डज हिज होमवर्क. हे वाक्य सुद्धा प्रेझेंट टेन्स मधले आहे, तेवढे लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट टेन्स मधल्या वाक्यामध्येच डू आणि डज येतो, एवढे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा शब्द आहे डिड. डिड कुठे वापरायचं बघा. डिड कोणत्या सब्जेक्ट बरोबर डिड वापरायचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. सब्जेक्ट इथे बघा आय असेल तर डिड वापरायचं आहे, यू असेल तर डिड वापरायचं आहे, वी असेल तर डिड वापरायचं आहे, दे असेल तर डिड वापरायचं आहे, ही असेल तर डिड वापरायचं आहे, सी असेल तर डिड वापरायचं आहे, इट असेल तर डिड वापरायचं आहे. आणि कोणतेही प्लुरल नाउन्स आणि सिंग्युलर नाउन्स असतील तर आपल्याला डिड वापरायचं आहे. म्हणजेच डिड हे आय, यू, वी, दे, ही, सी, इट प्लुरल नाउन्स आणि सिंग्युलर नाउन्स या सब्जेक्ट सोबत वापरायचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिड हे नेहमी पास्ट टेन्सच्या वाक्यासोबत वापरायचं आहे. आता डिड वापरायचं फॉर्म्युला बघायचा आहे, फॉर्म्युला ऑफ डिडचा. इथे डिडला वापरते वेळेस बघा, सर्वात अगोदर सेंटेन्समध्ये सब्जेक्ट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर डिड घ्यायचं आहे, त्याच्यानंतर अदर वर्ड्स घ्यायचं आहे. आता एक्झाम्पल्स ऑफ डिड विथ फॉर्म्युलाज म्हणजे दिलेल्या फॉर्म्युलानुसार डिड कुठे वापरायचं आहे त्याचे काही उदाहरणे आपण पाहायचे आहे. जसे पहिला आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर डिड, आय डिड माय होमवर्क. त्यानंतर यू दिलेला आहे, यूच्या नंतर सुद्धा सब्जेक्ट नंतर डिड लावायचं आहे, यू डिड युअर होमवर्क. त्यानंतर वी डिड यू अवर होमवर्क. त्यानंतर ही हा सब्जेक्ट आहे, ही डिड हिज होमवर्क, सी डिड हर होमवर्क. येथे तुम्हाला माहीतच असेल, ही असेल तर तिथे हीज लावायचं असते, सी आलं तर हर लावायचं असते. हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचं असते. म्हणजे सब्जेक्ट आय असो, यू असो, वी, ही, सी जर सब्जेक्ट येत असतील तर आपल्याला इथे डिड लावायचं आहे, कारण हे पास्ट टेन्समधले सेंटेन्स आहेत. म्हणजे भूतकाळातील वाक्यामध्ये डिड लावायचा असतो. आता पुढे नेगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा याच्यावर करता येतात. नेगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय आहे ते बघायचं आहे. नेगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे, आता नेगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला असा आहे, तिथे सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट त्यानंतर डू, डज, डिड कोणतं वाक्य येईल ते घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे माहितीच सांगितलेलं आहे अगोदर, कोणत्या सब्जेक्ट नंतर डू यायचं आहे, कोणत्या सब्जेक्ट नंतर डज यायचं आहे आणि कोणत्या सब्जेक्ट नंतर डिड यायचं आहे, तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मेन वर्ड्स आहे, ते मेन वर्ब घ्यायचं आहे, त्याच्यानंतर अदर वर्ड्स इथे घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार काही वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे प्रत्येक वाक्याचं मी एक एक उदाहरण घेतलेलं आहे. जसं आय डू नॉट माय होमवर्क, आय आल्यानंतर डू यायचं आहे इथे, म्हणून नेगेटिव्ह सेंटेन्सला नॉट येते. आय डू नॉट माय होमवर्क. त्याच्यानंतर ही डज नॉट हिज होमवर्क, ही आल्यानंतर डज येतो, त्याच्यानंतर नॉट, ही डज नॉट हिज होमवर्क हा नेगेटिव्ह सेंटेन्स झालेला आहे. त्यानंतर आय डिडंट माय होमवर्क हा पास्ट टेन्समधला आय आल्यानंतर डिड येतो, आय डिडंट माय होमवर्क. म्हणजे नेहमी पास्ट टेन्समध्ये डिड येतो, तिथे सब्जेक्ट आय असेल, यू असेल, वी असेल, दे असेल, कोणते का असणार डिड येतो. त्याच्यानंतर फॉर्म्युलामधला नॉट, आय डिडंट माय होमवर्क. अशा प्रकारे हा वाक्य तयार होतो.